बर्फी. या बघा केवढा आलाय. बापरे या बघा. बापरे कान से करो हे काय रोह आहे ना. टाकन तुम्ही ते. थांब थांब. हे साधं पीठ आहे. याच्यामध्ये बिस्किट मिक्स केलं आपण आणि तेच फक्त लावतोय. हे बघा अशा प्रकारे हे लावलं ते शिसा आणि त्याला आपण हे बेट लावतोय अशा प्रकारे. थंडीमध्ये सर्वात जास्त कारगर पद्धत आहे ही मासे पकडायची, कारण की मासा जो आहे तो लवकर बेट उचलत नाही थंडीमध्ये. ट्रायल अँड एरर मेथड आपण सगळ्या पद्धती वापरून बघितल्या. तर जी पद्धत आपल्याला माहीत असेल ना सगळ्या पद्धती वापरून बघायच्या. ती वापरता आपण ह्या पद्धतीवर पोहोचलो होतो. बाप रे बाप. ए बाप रे हा बघ किती जवळ आहे. बाप रे 3-4 आहेत. अरे गेला. नाही 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 आहे. जाईल 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 जाईल. दोरी नको काढू, त्याला इकडे घ्यावं लागत. थांब. आला कसं उडलं बापरे. आता हा मासा काढायचा कसा. इथे एवढं गचपण आहे. ये ये इकडे. हां हां येऊ दे ना इकडे. तोंडातच अडकलाय रे. दोरी नाही दोरी नाही दोरी नाही दोरी. लाकूड नाही. अरे रे काठी मध्ये. कलर बा कसला आहे लाल लाल. कलर अडकलाय का रे. गळ चांगला अडकलाय ना. किती मोठा बापरे. हा मासा आपल्याला कलर बा कसा आहे ना. ते याच्यावर ट्रिपल हुकवरच मिळाला. आणि हे ट्रिपल हुक सुद्धा मी ना याचे काढले होते, स्पूनचे काढले होते. त्याला मिळालं. अरे मोठा आहे रे चांगला. हातात ते एक प्लायर घ्या नाही. अरे निघा. फाटलंय ना. साईज बघा काय साईज आहे. खतरनाक साईज आहे. वजन करूया नंतर. आता बघूया परत ठेवून बघूया. काय खात होता जबरदस्त. म्हणजे मला खरंच वाटलं नाही की लागलेलं म्हणून. ट्रिपल हुक चिंग शिकार. हे इथंच टाकलं होतं, जास्त लांब नव्हतं टाकलं. अरे काय स्लपी आहे यार. अरे हे सगळे आतडेच बाहेर आली इथे तर. बापरे. लांब का. नाही राहू दे. फेकतो कशाला. ठेवू ना. लहान ती. घाण का. लहान लहान
मग काय झालं, खाता येईल ना, मरून जाईल ती तशी, फेकण्यापेक्षा खाऊन टाकू ना. आपल्याला डिंबेच्याही पुढे जायचं आहे, अक्षयकडे जायचं होतं खेकडे पकडण्यासाठी. आणि त्यात रस्त्यामध्ये हा स्पॉट होता. या स्पॉटबद्दल आपल्याला कळलं होतं. तर इकडे भरपूर रोहू वगैरे फिरत होते, त्यामुळे आम्ही इकडे फिशिंग करायला आलो आहे. आणि त्यानंतर मग इकडनं डिंबेला जाणार आहोत आणि तिकडे सुद्धा आपण फिशिंग ट्राय करणार आहोत. मी फिरवत होतो. हां, हा. पण आम्हाला लांबून यायचं मी. कुठं कुठं मरळी कुठं तिकडे लय लागत आहेत तिकडे. चिलापी पकडली, बारकी बारकी. वा वा, गुड गुड. काय करतो आता तिला? नाही नाही नको, एवढी बारीक काय करू, घेऊन सोडून दे. मोठी तरी होईल ना, मोठी झाली की खाता येईल. एवढं लहान कोण खातंय? बघितलंय ना. जगनसोबत आलो आपण डिंबेला, कारण आपल्याला जायचंय अक्षयकडे. पण अक्षय ऍक्च्युली दुसऱ्या कामामध्ये बिझी आहे, तर आपल्याला तिकडे 12 नंतर जायचंय. तिकडे अक्षय आपल्याला एक वेगळ्या प्रकारे खेकडे कसे पकडायचे ते दाखवणार आहे. एक मस्त भन्नाट टेक्निक आहे आणि बरेच दिवस झाले आपण खेकडे सुद्धा नाही पकडले. खडशी पकडायचा तर आपण भरपूर प्रयत्न केला, खडशी तर काही मिळाली नाही. तर इकडे आपण चिलापी मासे पकडायला आलोय. जगनने हा स्पॉट दाखवलाय आणि इकडे भातावर आपण चिलापी मासे पकडायचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर चिलापी मासे मिळाले तर त्याच्या पोटातली घाण किंवा ते मासे आपण खेकडे पकडण्यासाठी वापरूया. आणि ह्या चिलापींची एक भन्नाट रेसिपी सुद्धा बनवूया आणि खेकड्यांची सुद्धा एक भन्नाट रेसिपी बनवूया. बरेच दिवस झाले आपण खेकडे पकडले नाहीयेत. आणि आज चिलापीसाठी आपण हँडलाईन वापरणार आहोत, कारण की हँडलाईनची आपली एक वेगळी मजा असते. आणि रॉड सुद्धा टाकून ठेवला इथे, गुच्छा गळ आहे. आणि भात बेट म्हणून वापरणार आहोत आपण. बराच वेळ झालो इकडे मासे पकडायचा प्रयत्न करतो. म्हणजे कालपर्यंत चांगले मासे मिळत होते, पण आज नेमकं समोर बघा खूप मोठं जाळं लावून ठेवलं, त्यामुळे मासा बाईटच घेत नाहीये. तर आता स्पॉट चेंज करणार आहोत आपण. ए माझा कॅमेरा चालू का बघ ना, चला कॅमेरा चालू आहे. हा ना, हा हा हा, खडशी लागलाय रे, खडशी लागलाय. आयुष्यपद विक्रम चालू करा लोक, चालू आहे का? अरे 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 आ आ अरे हा, खडशी आहे, खडशी आहे. वो वो गरम करतोय हात एकदम. कसं पकडलं भाताला रे? हा गरम भाताला पण उचलतो बघा मासा. बापरे, इतक्या वेळेचा प्रयत्न करतोय, कालपासून प्रयत्न करतोय. माईक चालू आहे ना विक्रम? मासा दिसतोय का विक्रम? गिळलाय रे चांगलं गळ त्याने. एक मासा मिळाला 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर. आपण नेमकं अक्षयकडे जात होतो तेव्हा इकडे बसलो, कारण की अक्षयकडे जायला आपल्याला अजून एक दीड तास आहे. तर आज सहज इकडे आलो होतो आणि हा मासा मिळाला. बराच वेळ बसल्यानंतर म्हणजे आल्याबरोबर आपल्याला एक खडशी तर मिळाली होती. त्यानंतर आपल्याला मासे मिळाले नाही, कारण की आपण जिकडे मासे पकडतोय ही गावाजवळची जागा आहे. तर इकडे वर्दळ भरपूर असते, म्हणजे डिस्टर्बन्स भरपूर असतो, तर शांत पाणी नसतं. तर आणि इकडे पाण्याच्या इकडे गावाचे शेजारी लोक येऊन म्हणजे त्यांची कामं सुद्धा करतात, त्यामुळे मासा जो असतो तो थोडासा बिचकतो. तर त्यामुळे आता आपण इथे थांबूया, अक्षयकडे जायला पण उशीर होतोय. तर त्यामुळे आता अक्षयकडे जाऊया आणि मग तिकडे खेकडे पकडूया. वर गेलतो संध्याकाळी ट्रायपॉड आणाय सरांसोबत व्हिडिओ काढण्यासाठी. आणला का? रात्री 12 वाजता आलोय घरी. ट्रायपॉड आणला का नाही? मग हे बघा, हे अक्षयने निरगुडीचं झाड आहे, त्याच्या फांद्या तोडून आणल्यात. याची गराठी बनवायची आपल्याला आणि याच्या पुढे आपण कोंबडीची आतडी लावणार आहोत खेकडे पकडायला. अक्षयला तुम्ही ओळखतच असाल, अक्षयचा पण एक चॅनल आहे अक्षय गवाले. तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतोय, खूप भारी व्हिडिओज असतात. मागचा व्हिडिओ सुद्धा खूप छान आहे, खूप मेहनत घेतोय तो. त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा मिळून जाईल. प्लीज एकदा त्याचं चॅनल व्हिजिट करा आणि त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. आता जाऊया खेकडे पकडायला. एवढे मोठे काठे का घेतो आपण गराटीला? युजली आम्ही एवढे मोठे पाहिले नाही, कारण का सर जास्त खोलीमध्ये असल्यावरती जास्त खोलीमधून बाहेर काढण्यासाठी. मग तो खेकड्याला पकडूनच बाहेर आहे ना? हा. अच्छा, आपल्याला काय भरपूर असे खेकडे नाही पकडायचे, रेसिपी पुरता जेवढे मिळाले तेवढे बस आहे. अशी काठी तोडायची. ओके, पॅक होता. हां हां हां, बघा अशा प्रकारे टाईट बांधायची. ही आतडी एकदम टाईट बांधली आणि अशा प्रकारे हे आतडी जी आहे काठीला बांधली, गराठी तयार केली आहे.
बुट्ट सट्ट करता येत. भारी वाटते सर. मग इसी के साथ हम चले गराठी पे खेकड़े पकड़ने. काय झालं पाणी ना एकदम मळकट झालं. हा क्लिअर नाही आहे त्यामुळे जर दिसत नाही आहे. हे काय इथं आले पळणार नाही ते गोप्रोला बघून. लहान आहे रे लई. बारीक आहे. पहिला कॅच मिळाला पण बारीक आहे. ठेवायचं का एवढं बारीक चालतंय. बरीच मेहनत लागते कारण की पाणी इतकं चिल्ड आहे ना सांगू शकत नाही मी तुम्हाला. असं थरथर 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 होतं आहे. तर एक तर मिळालं आहे लहान आहे तरी आपण ठेवूया. काहीतरी रेसिपी याची करता येईल आपल्याला. याचे काय करू नांगे तोडू नको. अलगद असा हात घालायचा. लहानच मिळत आहेत. लहान का होईना पण मिळाले तर सही. बरीच मेहनत लागते त्यामुळे आपण हे लहान सोडत नाही आहे. ते पाण्यामध्ये हालचाल होती बघ तक तक ती सगळी दिसायला पाहिजे. काठी ओढली 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 काठी ओढली पाण्यात. हा 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 नाही जातो मी. थांब बघा काठी ओढून घेतली आहे. आता आपण खेकड्याने ओढली आहे. तर आता बघूया खेकडा आपल्याला मिळतोय की नाही. इकडे घ्या माझ्याकडे घ्या ना इकडे. हा पकडली का नाही तूच म्हटलं ना तुझ्याकडे घ्या. इकडे घ्या. असं हळू म्हणून जायचं होतं. कोणता 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 येईल एवढं खोदता. बघू ना ट्राय करू. आहे रे ओपन असते ना पण फार आतपर्यंत असेल हे. एक खेकडे आहे काय इथंच आहे. खेकड़ 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 है बहुत बड़ी ऐसा लगता है मेरे को. बहुत ही बड़ी है. यही हमारी नसीब यही हमारा नसीब है. एक खेकडी काढली बघा. खोदून काढणार होतो पण खोदून काढायच्या अगोदरच मिळाली आपल्याला ती. काय झालं की मित्रांनो इकडे सगळे गाववाले वगैरे इकडे रोज खेकडे पकडायला असतात. रोज मुरी मासे पकडायला असतात. अक्षय सुद्धा रोज असतो म्हणून खेकडे काय मिळत नाही आपल्याला. लहान लहान खेकडे मिळाले. मोठे ऑलमोस्ट सगळ्यांनी पकडून नेलेत. जर नशीब असेल तरच आपल्याला मोठा खेकडा मिळेल. विक्रम शूट लगेच तुम्ही ती घातली लगेच पकडली. मी बाहेर काढतो तुम्ही पकड. चालू कर पटकन. सगळे लहान लहान मिळतात रे पण. असं ना हळूहळू हळूहळू काढायचं असं. किती इझिली आली. मी असं म्हणतो सर अशी काढायची बाहेर. हां 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 कशी पकडली ना अजून सोडत पण नाही पकडलेली. छोड मेरा आतडा छोड. माहिती नाही चौथा का पाचवा खेकडा आहे पण ह्याच साईजचे खेकडे मिळत आहेत. पण बघूया आपल्याला ह्या लहान खेकड्यांचं काही करता येतं का. सगळे ह्याच साईजचे खेकडे राहिले त्यामुळे पकडायला पण एवढी मजा येत नाही. आपल्याला मोठे खेकडे हवे होते. आणि कॅमेरा काय हँग झाला का काय माझा. कॅमेरा हँग झाला.
विक्रम लवकर ये रे, कॅमेरा हँग झाला वाटतं माझा. बाबा एवढ्या वेळ पकडतो आम्ही. आलंय का बाहेर? हा तेच राहू दे. मोठा आहे मोठा आहे मोठा आहे. जबरदस्त साईज. हा जबरदस्त साईज आहे रे. असंच खेळ होते बाहेर. पकडा. नाही छोडूंगा. रक्त निघालं, काढलंय रक्त. रक्त काही दाखवू शकत नाही आपण यूट्यूबवर जास्त. इतका वेळ झाला आम्ही हा मोठा खेकडा पकडायचा प्रयत्न करतोय. फोडला माझा पोट, त्यामुळे मी याला सोडलं नाही. साईज बघा, बऱ्याच वेळानंतर ही साईज मिळाली. ही साईज आपल्याला हवी होती. एक नंबर. हे बघा रवी आहे ना केळीची पानं पण घेऊन आलाय. आता त्या केळीच्या पानामध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे. तर हा सगळा एरिया आहे, इथे आपण कुकिंग करणार आहे. इथे ऑलरेडी कुकिंग झालेली आहे. तर इथे आपण हा सगळा विस्तव पेटवणार आहे, त्याचा कोळसा करणार आहे. आणि त्या कोळशावर आपले मासे वगैरे काय ते ठेवून, खेकडे ठेवून त्याच्यावरती परत आपण विस्तव ठेवणार आहे. खेकडे मासे मस्तपैकी आपण मसाल्यामध्ये मॅरिनेट करणार आहे आणि त्यांना पानांमध्ये, केळीच्या पानांमध्ये मस्तपैकी असं रॅप करणार आहे, जास्त रॅप करणार आहे, जेणेकरून त्याच्या आतमधली ऊब जी आहे ती जास्त मिळेल त्या माशांना आणि खेकड्यांना आणि ते लवकर शिजतील. सर्वात आधी मासा क्लीन करून घेऊया. अक्षय तो मासा क्लीन करेल. सगळे खेकडे ऑलमोस्ट लहान आहेत. शेवटचा जो खेकडा आपण पकडला होता तोच मोठा होता. आणि हे खेकडे आपण अख्खे ठेवणार आहे. याची कवटी आहे ही सुद्धा आपण काढणार नाहीये. हे सुद्धा आपण केळीच्या पानामध्ये रॅप करून विस्तवर ठेवणार आहे. एकदम गारठलोय ऍक्च्युली, पूर्ण बुडलोय, ऑलमोस्ट पूर्ण बुडलोय. पॅन्ट शर्ट वगैरे सगळे पूर्ण बुडले. सूर्य मावळतोय ना, तशी तशी थंडी वाढायला लागली. एकदम जबरदस्त थंडी इकडे. आणि पाण्याच्या शेजारी तर अजूनच जास्त थंडी वाजते. खेकडे आपण जराशे असे फोडून घेतलेत, पूर्ण नाही फोडलेत. हे यासाठी असे फोडलेत की याच्यामध्ये मसाला जाईल. सगळे खेकडे आपण तसेच फोडलेत. हे सुद्धा आहे बघा, हे बघा असे. हे बघा हा मसाला आहे. याच्यामध्ये ब्लॅक पेपर, मिरची, हळद, धनिया पावडर हे सगळं मिक्स करूनच मी आणलं होतं. हे बघा थोडंसं तेल घालूया. हे खेकड्याने चावलंय ना, त्यामुळे बोट जास्त हे होत नाही रे. लेडीज पकडलं होतं रे, करंग इथं लगेच बसते त्याच्या हातात. या मसाल्यांमध्ये मीठ सुद्धा ऑलरेडी मी घातलं होतं. तर आता याला मस्तपैकी फोल्ड करूया फक्त. घ्या अजून 1-2 पानं लागतील ना. 2-3 पानं लागतील, जास्त पानं लागतील. बस होईल. इथे मस्तपैकी विस्तव पेटवलाय बघा. आणि इकडे कोळसा सुद्धा झालाय. या विस्तवामुळे काय झालं की हा जो खडक आहे ना हा सुद्धा तापलाय, तर त्याची सुद्धा ऊब मिळेल. आता आपण हे बऱ्यापैकी जरा साईडला घेऊया आणि हे अशा प्रकारे याच्यावर ठेवून देऊया. हा ना, जोपर्यंत खेकडे तयार होत आहेत तोपर्यंत माशाला मसाला लावून घेऊया. जास्त लावायचं बस. टाक की. लिंबू हवा होता. हां लिंबू हवा होता ॲक्च्युली. लिंबू नाही आपल्याकडे, पण आज विदाऊट लिंबूच आपण रेसिपी बनवूया. त्या चिरांमध्ये बरोबर मसाला जायला हवा. आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्त वेळ मॅरिनेट होऊन देता येणार नाही मासा आपल्याला. लाव फटाफट, म्हणजे खेकडे उसरतो, थोडा तरी मॅरिनेट होईल. असे पकडले. खडशी पकडली तू आतापर्यंत? नाही, चिलापिला गेले का बांगडा पण करतोय मी आता. पानं व्यवस्थित नाहीत तर कसं बसं रॅप करतो आम्ही. पहिलेच वापरायला लागले का. हे बघा अशा प्रकारे रॅप केलाय. कसं बस आम्ही रॅप केलाय, कारण की केळीची पानं जी आहे उन्हामुळे फाटायला लागलेत. 15-20 मिनिटं झालेत. मस्तपैकी खेकडे शिजले असतील, कारण की खेकडे लवकर शिजतात. आता काढूया त्यांना. याचा सुगंध पण इतका भारी येतोय ना, म्हणजे हे खेकडे शिजताना जे मसाले आपण कसं घेणार याला वरती रे. केवढी ऊब. लोचा झाला. नाही जाऊ दे, घे काढून. पान फाटलं ॲक्च्युली. काय होत राहतं आता, हे काय कुकिंग आहे शेवटी. चूक झाली आमच्याकडनं, चूक झाली आमची. नाही तोपर्यंत हे काढून घे. आता मासा ठेवून देऊ ना लगेच.
हे बघा हे झालेले खेकडेत आपण पान ॲक्च्युली फुटलं त्यामुळे प्लास्टिकवर ठेवून घेतलेत. काही प्रॉब्लेम नाही, अशी चूक होत राहते मित्रांनो. काढण्यात थोडंसं चुकलं आम्ही, पण वाया काही गेलं नाही. होपफुली हा मासा आम्ही व्यवस्थित काढू. आणि ह्या पानावर तुम्ही बघू शकता मसाला, बघा काय मस्त आहे हा मसाला. हे बघा हा मोठा खेकडा आहे. हे अख्खे ठेवण्याचं कारण हेच होतं की याच्यामध्ये हा जो मांदा आहे ना, हा मांदा आपल्याला व्यवस्थित ठेवायचा होता आणि हा मांदा शिजून आपल्याला खायचा होता. तर सर्वात आधी हा मांदा आपण टेस्ट करूया. मी टेस्ट करण्यापेक्षा अक्षयला टेस्ट करायला देऊया, कारण की रेसिपी आपण बनवली आहे. अक्षय टेस्ट करेल. खरं सांग अक्षय कसं लागतं. मी म्हणून मांदा तसं चांगलंच लागतं. हे बघा हा मांदा, खास याच्यासाठी आपण खेकडे अख्खे ठेवले होते. खेकड्यातलं सोनं म्हणजे त्याचा मांदा. हे बघा हा मांदा मी बराच वेळ झाला ट्राय करतोय काढायचा, आत्ता निघालाय. एकच नंबर मस्त झाले. खेकडा, भाजलेला खेकडा, मसाल्यात भाजलेला खेकडा, आणि त्याला इथे मांदा सुद्धा आहे. हा मोठावाला खेकडा होता, याच्यामध्ये मांस पण भरपूर आहे. हे बघा याच्यामध्ये मांस पण भरपूर आहे. हे मांस तर म्हणजे खरं सोनं आहे. खूप भारी खेकडे, इतके जबरदस्त झालेत ना. तुम्ही पण करून बघा. फक्त मी आज काढताना जी चूक केली ती तुम्ही नका करू. आणि इथेच संपत नाही तर आपला मासा सुद्धा होतोय, तो सुद्धा आपल्याला टेस्ट करायचा आहे. किती शिजलाय मासा, एक नंबर हा शिजलाय मासा बरं का, तुटतो पण आहे. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त, मस्त शिजलाय मासा. आ हा हा, एकच नंबर. बर्फी, भन्नाट मजा आली. एक वेगळ्या पद्धतीने आपण खेकडे पकडले, मासा पकडला. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता मित्रांनो. ही रेसिपी एकदम साधी सिंपल आहे. अशा दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. अशा मस्त नेचरमध्ये अशा दोन्ही रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता, कारण की त्या फारच सिंपल आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. दिसतंय का? हे बघा हे नवीन यंत्र आहे. तुम्हाला जर पाठीवर खाजव आली किंवा जर तुमच्या गालावर खाजव आली तर तुम्ही असं खाजू शकताय. दगडी उचकायला लागेल. इकडे मोठा खेकडा आहे, ती गराटीने येणार नाही, दगडी उचकावं लागेल. लवकर उचकूया, कारण की आपल्याला खेकडे तसे जास्त मिळाले नाहीत, वेळ कमी आणि मी पण गारटलं. हां खड्डा आहे इथे मोठा. काय आजच्या व्हिडिओमध्ये पण